हे बघा ही गुफा बघा, हे बघा, हे बघा, हे वरून धबधबा कोसळतोय, गुफा आहे. ह्याच्यात जनावरं सुद्धा असू शकतात. हे बघा साईंदर असतं या बिळामध्ये, आतमध्ये काही असू शकतं. दर्शन काही गेलो जायत असताना ठाण्या वाघ आम्हाला पोहायला, आणि ते पण गावच्या अशा पाण्यामध्ये स्विमिंग पूलच्या 10 पट मजा आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं पुन्हा एकदा कोकणी उमे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आवाज जरा गाडीचा कमी करते. तर मित्रांनो, आत्ता मी चाललो आहे आमच्या दहिभाव गावातील एक हिडन वॉटरफॉल आहे, म्हणजे धबधबा आहे जो जास्त कोणाला माहिती नाही. आणि आतमध्ये म्हणजे तिथे गर्दी होत नाही, स्वच्छ असतो, मस्त धबधबा आहे, एकदम जास्त उंच पण नाही, पण धबधबा मस्त आहे. आणि धबधब्याच्या खाली म्हणजे एक गुफा आहे, त्या गुफेवरून पूर्ण पाणी पडत असतं. तिथं आता मी चाललो आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आता निघतोय आम्ही धबधब्याच्या इथे जायला. तसा लांब नाही, जवळच आहे. ते समोर तुम्हाला माड दिसत असतील ना, त्याच्या पलीकडेच आहे. पण आम्हाला परत घरी येऊन जरा लवकर यायचंय घरी, त्याच्यामुळे आम्ही गाडी घेऊन चाललोय. हे बघा मित्रांनो, आसपासचं वातावरण बघा किती मस्त, हिरवगार आणि शांत आहे. आणि वारा पण मस्त लागतोय. आम्ही आता इथे आमच्या इथे वरती मेन रोडला थांबलोय. अजून एक जण आमचा येतोय, मित्र म्हणजे भाऊच येतोय एक, अजून एक, त्यासाठी थांबलोय. ऊन पडतोय डोळ्यावर पूर्ण. हे बघा किती मस्त वाटतंय बघा, शांत, पाखरांचा आवाज येत असेल. पूर्ण मोकळं रान आहे, पूर्ण इथं मोकळं एकदम. आणि ह्या साईडलाच आम्हाला जायचं आहे, इकडे ह्याच साईडला धबधबा आहे, तिथे आता आम्ही जाणार आहे. आणि इकडे ह्या बाजूला ह्या वाटेने इकडे खाली आमची घरं आहेत. ह्या बघा, ह्या तुम्हाला आहेत ना, ह्या इथे खणी दिसत असतील, ह्या चिऱ्यांच्या खणी पाडलेल्या, म्हणजे काही बऱ्याच वर्षापूर्वी. पण ते सक्सेस झालं नाही, कारण ह्या आमच्या इकडे ह्या कापाला ना, म्हणजे एक लेवलचा कातळ नाही, याला दोरा गेलेला आहे, म्हणजे मध्ये तुटलेलं काप आहे. त्याच्यामुळे जे दगड काढले जात होते ना, ते तुटत होते, त्यामुळे हे कॅन्सल झालं. आणि हे कॅन्सल झालं ना, हे खरंच खूप बरं झालं. ते बघा त्यावेळी हे पाडून ठेवलेलं आहे, हे असं चिऱ्यांचं. त्याचा आता किती वेस्टेज आहे, म्हणजे किती जागा ही वेस्टेज गेलेली आहे, काही उपयोग नाही, त्यात कोणीही पडू शकतं. आणि दिसायला पण किती भगदाडसारखं दिसतं ते. इथे पण ह्या झाडाच्या इकडे पण साईडला पण आहे. अशा 2-3 ठिकाणी त्यावेळी ना आमच्या इथे ट्राय केलेल्या होत्या. त्या बघा तिथे समोर पण तुम्हाला दिसेल, तिथे पण आहेत, ट्राय केलेल्या होत्या की हे पूर्ण दिसतंय ना तुम्हाला, हे मोकळं कातळ आहे. केवढी मोठी इथं खण झाली असती चिऱ्यांची. पैसा आला असता किंवा रोजगार भेटला असता ती गोष्ट वेगळी आहे, पण पूर्ण ओसाड पडून गेलं असतं, दिसायला एकदम विद्रूप दिसलं असतं ते सर्व. पण नशीब आहे की ते झालं नाही सक्सेस, नाही तर इथं पूर्ण लाल झालं असतं आणि मोठे डंपर वगैरे जाऊन रोडची माती झाली असती आणि इकडे राहणाऱ्या लोकांनाही त्रास झाला असता त्या गोष्टीचा. पण नशीब आहे की तेवढं सक्सेस झालं नाही इथं चिऱ्यांचं. आणि मशनीचा आवाज, तो आवाज, त्याच्यात परत ते बाहेरची माणसं येणं कामाला वगैरे, ते परत त्रास वगैरे. पण नाही झालं ते नशीब आहे आमच्यासाठी. हे बघा कसं झालंय बघा, चिऱ्याच्या खणींमुळे ही पूर्ण भरते पावसात. काय हा तुम्हाला तिथं ना दिसत असेल, असे वाकडे तिकडे दोरे गेलेले आहेत, म्हणजे लाईन गेलेली आहे, त्याच्यामुळे चिरा तुटायचा तो. म्हणून हे एवढं काप बाकीचं जे आहे ना, हे साबूत राहिले अजून, नाही तर हे संपूर्ण कधीच चिऱ्याच्या खणीमध्ये गेलं असतं टोटल. बघा आलाय, आता आलाय. मला सांगितलं बरोबर, हे एवढा पुढं काय जातं, याला बघा सांगितलं धबधब्यावर जायचंय. घरात आज दसऱ्याचा सण आहे, पण लगेच आलाय बघा, कपाळावर भंडारा लावून आलेला आहे. हे तुझीच गाडी घेऊन जाऊया ना खाली. चला आता आपण हीच गाडी घेऊन जाऊया. हे जाईल ना कापावर ना बापू, कापावरच जाऊ. नाही मग माझी घे माझी घे, चल माझी घे. आता आम्ही गाडी घेऊन जातो पुढे, कारण आम्हाला लवकर यायचंय. आणि आंघोळ करायचं असं ठरलं नव्हतं धबधब्यात, पण बघूया जमलं तर आंघोळ करणार धबधब्यावर आम्ही. घे माझी गाडी घे, चल. तर आता आम्ही चाललोय तिघे. गावाला पोरं असली ना की मजा येते, आता एकटा असलं तेव्हा कंटाळा येतो. काय बघलो म्हणत गावच्या शिव्या बघा. तिकडे बघा, तिकडे बघ काय
मागे माड वगैरे बघा तुम्हाला काय मस्त दिसत असेल. हे बघा हे पुरं काप आहे ना पहिला मोकळं होतं, आता किती डेव्हलपमेंट चालू आहे बघा. इथे घरं बनली, लोक बागा म्हणजे जमिनी घेऊन बागा डेव्हलप करायला लागल्या. हे बघा किती इथे झालंय. पहिला पूर्ण मोकळं होतं हे सुद्धा. लाल मातीचा रोड हा जातोय रोड अर्ध्यापर्यंत मायनापर्यंत. हा धबधबा मायनामध्ये त्याला मायनाचा धबधबा म्हणतात. म्हणजे माईन हे स्थान आहे, ठिकाण आहे, देवीचं मंदिर आहे मायना देवीचं. तिकडे जायचंय आपल्याला. आता तिकडेच हा धबधबा आहे. सायकल घेऊन रोड बघा कसा आहे. 17 रुपये की गाडी, 17 रुपये की गाडी. हा इथे मंदिर आहे बघा, शिखर दिसतंय, कळस दिसतोय. हे मायना देवीचं मंदिर आहे आणि ही व्हाळ आहे. चुकलं वाटतं रे पाणी ना बघा. हेच व्हाळेचं पाणी असं सरळ खाली जातं धबधब्याच्या इथे. हे पूर्ण भरलेलं असतं. आता इथेच आम्ही पाण्याच्या इथे गाडी लावतो. हे पूर्ण भरलेलं असतं. हे इथे समोर ना या साईडला मंदिर आहे आणि हे देवस्थानाचं ठिकाण आहे जागृत. आता इथून जातो आम्ही चालत. आता गाडी लावली आम्ही आणि आता पुढचा प्रवास आम्ही चालत करणार आहे. कारण एकदमच खडकाळ आणि ही व्हाळेची जागा आहे, व्हाळेचं ठिकाण आहे, त्यामुळे गुळगुळीत पण आहे. पाणी नाही ना, हे पूर्ण तुम्हाला दिसतंय ना, ही पूर्ण व्हाळ आहे, भरलेलं असतं. आता बघूया आपण धबधब्याला पाणी किती आहे आणि किती नाही ते जवळ जाऊन. तुम्हाला हे इथे सगळीकडे पाणी दिसेल. फुलं पण काय भारी वाटतात मध्ये चालली. माझा फोन खरं बंगलो माहिती आहे तुला. हा ते मागे हे पकडायला आम्ही मासे पकडायला आलेलो तेव्हा. बाकी हकडी पाहणी फोनच बंद झाला, त्याला माहितीच नाही फोन खिशात आहे तो. चर आहे बघा, हा चर बघा कसा मारलेला आहे तो. आणि या चरामध्ये बघा फुलं बघा काय भारी वाटतंय ती. पूर्ण एक लेवलचा चर पडलेला आहे. बघा इकडे तळ बघा, हे पूर्ण व्हाळ आहे. आणि हे पाणी पण आहे ना, हे वाटतं दिसताना कमी पण हे दोपरभर पाणी आहे. हा बारीक बारीक मासे काय मरांदी काय हा बघा. याच्यात तुम्हाला ना मासे दिसत असतील. हे पूर्ण ना वरपर्यंत भरलेली असते व्हाळ पावसात. आता जायचं कसं रे पाण्यात चल. आता येताना कोण नाही माहिती आहे. हो पडून दे नको म्हणजे झालं. बघा पाणी बघा, डोकरा एवढं पाणी आहे. दर्शनचा लावणार, दर्शनचा वॉटरप्रूफ काय टाकू रे पाण्यात तुझा फोन. हा एक्सपेरिमेंट करूया ना. हे बघा पाणी बघा, शांतता काय भयानक शांतता आहे, मस्त एकदम. पण हीच रात्री रात्री हे भयान वाटेल एकदम. गेल्या वेळी आपण आलो तेव्हा हे जाम भरलेलं होतं ना रे. इथे इथेच पोहत होतो. टिटवीन बघ, टिटवी हाय. बंधाऱ्यामुळे इथं पाणी अडलंय. लांब पडतला मग. रस्तो झालो असता तर एक लांब काय मग मस्त झाला. रस्तो झालो असतो तर वेगळी गोष्ट. पण हात आहे बरा आपला. हे बघा इथं बंधारा बांधलाय त्यामुळे पाणी अडवलंय. कारण उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून जाते. हे काय बेडूक बघ कसा गेला वरून. उन्हाळ्यामध्ये ना हे पूर्ण सुकून जाते. बघा इथं खोल आहे पाणी जरा. आणि या बंधाऱ्याच्या वरून पाणी वाहत असतं. आता धबधब्याला असेल का नाही काय माहित नाही, कारण आज तर पूर्ण ऊनच पडतंय. काल जर तर पाऊस होता चांगला. हा हे बघा हे वाहतं पाणी. हा इथून आहे ना, इथून पायी वाट आहे यायची. बघूया कितपत पाणी आहे काय आहे ते. हा आणि पाण्यातलं वाट काढत काढत चालतोय.
मित्रांनो हे बघा, हे जे पाणी वाहत आहे ना, हेच पाणी ह्या वरून पडताना खाली खोल आहे, त्या धबधब्यावरून मग खाली होत आहे. पूर्ण शेवाळ झालंय, चप्पल सरकते, धाडकन पडायची भीती वाटते इथे. बघा ना, पूर्ण शेवाळ झालंय एकदम. हे पोचलेत दोघं इथे. पाण्याचा आवाज बघा, हे बघा, हे इथून पाणी पडतंय पूर्ण. आणि आता आपण पोचलोय धबधबा. बघा पाणी बघा खोल किती येते. आणि हे बघा, हा आहे धबधबा मायनर. इथून खालून उतरायचं आहे, ह्या बाजूने उतरायचं आहे आम्हाला. आणि बघा वरून तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो हा धबधब्याचा. हा बघा, आणि हा आहे ना पाणी तुम्हाला डार्क दिसतंय. हे पाणी खोल आहे, जवळजवळ 3 पुरुष पाणी खोल आहे, म्हणजे 15 ते 20 फूट खोल आहे. आता आम्ही उतरू पाण्यात पण. आणि बघा काय भारी वाटतं. आणि हे ना खाली पूर्ण गुफा आहे. हे कातळ हे पूर्ण पोखरलेलं आहे कातळ. आणि हा असा इथनं येतोय पाण्याचा प्रवाह. हा बघा, तो बघा, तो गेला खाली. मागं बघा दिसत असेल कसं वाटतंय ते धबधबा. आता ह्या वाटेनी, ह्या अडचणीच्या वाटेनी थोडंसं खाली उतरायचं आहे, ह्या बाजूला खाली. हे चल दर्शन. मी इथून खाली उतरतोय, कारण अशा नयनरम्य ठिकाणी जायचं असेल तर संकटांना मात करूनच जावं लागतं. हे बघा उंच आहे, आणि असं खाली उतरायचं. आणि अशी नयनरम्य दृश्य देणारी ठिकाणं ही गुप्त अशी जंगलातच असतात. आणि हा गुप्त धबधबा आहे. बघा माझ्या मागे बघा तुम्ही. आणि जेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त असतो तेव्हा हा पूर्ण वाहत असतो भयंकर. आणि बघा ही आतमध्ये आहे ना, ही आतमध्ये गुफा आहे. तुम्हाला मी अगोदर सर्व फिरून दाखवतो. पोरं असतात ना त्यावेळी खरंच खूप मजा येते, जास्त पोरं असली की. हे बघा ही गुफा बघा, हे बघा, हे बघा, हे वरून धबधबा कोसळतोय. आणि हा कातळ आहे पूर्ण. आवाज माझा थोडा कमी येत असावा धबधब्याच्या आवाजामुळे. हे बघा हे पूर्ण आहे ना खडकाळ आहे, कातळ गुफा आहे. ह्याच्यात जनावरं सुद्धा असू शकतात. हे बघा आतमधून कसं हे कातळ कोरलं गेलंय त्यावेळी बघा. आणि हे ना, हे बघा, हे सारिंद्राचं बीळ आहे. सारिंद्र असतो या बिळामध्ये. आतमध्ये काही असू शकतं, ह्याच्या आतमध्ये ना काही असू शकतं. फ्लॅश लाईट लावून बघूया. हे बघा ही गुफा बघा कशी खाली खोल आहे. हे बघा इकडे आहे ना काही या ह्याच्यामध्ये असू शकतं, म्हणजे रात्रीचं वगैरे ना असतात काही. हे बघा किती, हे बघा इथे मोठं आहे एकदम. हे पाझरचं सुद्धा आहे. हे बघा बरीच बीळ आहे तिथे. सरपटणारी जनावरं सुद्धा असू शकतात, आपण नाही म्हणता येत नाही, कारण पाण्याचं ठिकाण आहे आणि जनावरांना पाणी लागतं पियाला. तर हे पाणी जवळच आहे आणि राहण्यासाठी सुद्धा ठिकाण आहे. वाघ वगैरे सुद्धा इथं येऊ शकतो किंवा येऊन गेलाही असू शकतो, कारण त्या लायकच गुफा ही. हे बघा, आणि हे इथं धबधबा हा कोसळतोय, कोसळदार होते. हे बघा खूप पूर्वी आणि कशी कोणी ही गुफा पाडली असेल किंवा निसर्गाने ही पाडली असेल हे आपल्याला काय पूर्ण माहीत नाही, पण जे पण आहे ते खरंच अप्रतिम आहे. आणि एवढं हे कातळ आणि हे इथं ही अशी गुफा असणं हे खरंच वेगळंच आहे. आणि त्याच्यावरनं हा नयनरम्य असा हा धबधबा वाहतोय. आता थोडा प्रवाह धबधब्याला कमी आहे पाणी, पण इतर वेळी पावसात खरंच खूप मस्त असतं. आता यांची मजा दाखवतो.
फार उडी बघू. येतं ना, पोहता येतं ना, पोला का पाणी बघा. हे असं पोहणं जे आहे ना निसर्गाच्यात, हे तुम्हाला मुंबईच्या कुठल्या स्विमिंग पूलमध्ये पण हे अनुभवता येणार नाही. कारण एवढं निर्मळ पाणी, स्वच्छ पाणी. आणि गर्दी बघा तुम्हाला काय दिसते का. आपली फॅमिली ट्रिप होऊ शकते वैयक्तिक. इथे आम्ही वस्तू ठेवल्यात. मी पण आता कपडे काढेन. आता मित्रांनो मी सुद्धा टी शर्ट काढलेलं आहे आणि मी सुद्धा आता पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी जात आहे. मोबाईल खिशामध्ये काढता तो काढून ठेवतो. फॅमिली आहे का, फॅमिली पिकनिक होऊ शकते मस्त. फॅमिली पिकनिक की कुणाचं काही टेन्शन सुद्धा येणार नाही त्याच्यात. त्या साईडला जातो तिकडे आणि तिथे हा सेल्फी स्टँड उभा करून ठेवतो. म्हणजे व्हिडिओ सुद्धा करता येईल आणि आम्हाला पोहता सुद्धा येईल. दगडांवरूनच जातो. आता कसं मोबाईल पडायची भीती आहे. भाई काहीतरी लावतंय मोबाईल. पायात एवढा पाणी आहे. हे जा बघू, जाशील का पुढं. घाबरतच जायत असताना ठाण्या वाघ. पूर्ण खोल आहे. ठाण्यावरून वाघ आलेला आहे आम्हाला पोहायला. आणि ते पण गावच्या अशा पाण्यामध्ये स्विमिंग पूलच्या 10 पट मजा आहे. हे बघा इथे खोल आहे. पाऊस पडतो आता वरून. जवळजवळ मध्ये गेला ना धबधब्याच्या प्रवाहामुळे जवळजवळ 3 पुरुष म्हणजे जवळजवळ 15 ते 20 फूट खोल झालेलं आहे. पण हलकं पाणी आहे, मस्त स्वच्छ. मुंबईचं मासे पण पाहायला कसले माहिती चिपकत आहेत. आपल्याला फिश बात होतोय. फिश बात मुंबईला पैसे देऊन फिश बात करतो. इथं पूर्ण माझ्या पायांना घोळला आहे माशांनी. आपला मोबाईल वॉटरप्रूफ नाही, ह्याचं तुम्हाला दाखवलं असता. हा हे बघा, ह्याने दाखवलं ना, दिसतात का पूर्ण मासे आहेत ना, पूर्ण पाय क्लीन करतायत. फिश बात जो मुंबईला पैसे देऊन केला होतो तो इथे गावाला फ्रीमध्ये होतो. आपला मोबाईल वॉटरप्रूफ असतो, तुम्हाला इथं पाण्यात दाखवलं असतं मी. एकदम गुदगुले होत आहेत. पुरा घोळलाय माझ्या पायाला, गेरलाय. नाही दिसणार दाखवलेला पूर्ण मार हात मारित रो. चालू का व्हिडिओ. पुरो धबधबो कॅप्चर करून टाकलं. बघ जा तू बोल, आम्ही करतो. काय मस्त वाटतंय बघा. कसा वरून धबधबा पडतोय आणि पोरं आनंद लुटताय. हे बघा, हे असं हिडन काय करतात बघा.
काय बघा किती स्वच्छ दिसतात पाण्यात. हे बघा वॉटर प्रूफ मोबाईल असताना तर नक्कीच पाण्यात घातला असता मोबाईल. कालपर्यंत तळाला गेलो असतो. मारुडी बघा शांतता वाटते. मार मजा येते पण गावच्या अशा स्वच्छ सुंदर निर्मळ अशा पाण्यात ना पोहण्याचा आनंद घेण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि अजून पोरं असती ना तर अजून मजा आली असती. बसलोय फिश बात घेतोय फिश बात. आणि हे तोपर्यंत पोहण्याचा आनंद घेतात. हे बघा दोघं दोन साईडला आहेत. एक त्या टोकाला एक ह्या टोकाला. मार्गदर्शन दर्शन काही गेलो. हे मी त्या झाडाच्या इकडे जातो. तर मग फोटो काढ. दर्शन काढ. चढ चढ. असं फोटो काढ ना. स्टॉप कर. दगडाने मी होते. बस थांबा होता. बघा ना कसं एकदम हिडन वाटतंय एकदम. म्हणजे बाजूला पूर्ण असं चिऱ्यांचं म्हणजे दगडाचं पुरं बंधन आणि मध्ये हा धबधबा मस्तपैकी. आजूबाजूला पूर्ण निसर्ग. गर्दी नाही, गोंगाट नाही, कचरा नाही, काय नाही. एकदम स्वच्छता. निसर्गच स्वच्छ राहू शकतो. आपण कोण स्वच्छ करणार. आपण फक्त घाण करतो. आपण स्वच्छ करत नाही. चला आता जाऊया. तर आमचं झालं आता कपडे वगैरे घालून आम्ही निघू. भेटूया पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये. कनेक्ट राहा आपल्यासोबत आणि बघत राहा सगळ्या व्हिडिओ. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा जेणेकरून व्हिडिओ आपल्या ट्रेंडिंगला येतील. धन्यवाद. दांडको भैया.